यूट्यूबवरून पैसे कमावणाऱ्या आणि नवीन चॅनल सुरू करण्यासाठी सर्वात मोठी सर्वांसाठी बातमी आलेली आहे। नमस्कार फ्रेंड्स, यूट्यूबवरून पैसे कमावणाऱ्या आणि नवीन चॅनल सुरू करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे। 1 फेब्रुवारी 2027 पासून यूट्यूब मॉनिटायझेशनचे नियम बदलू शकतात। ठीक आहे, तर याची संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे। तर सध्याचे नियम हे तुम्हाला सांगतोय। यूट्यूब पार्टनर प्रोग्राम मीन्स YPP मध्ये सहभागी होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच अवर्स 365 दिवसात किंवा 1000 सबस्क्रायबर्स आणि 1 कोटी शॉर्ट व्ह्यूज 90 दिवसात आवश्यक होतात। ठीक आहे, आता नवीन नियम काय असू शकतात ते बघू। या पोस्टनुसार 1 फेब्रुवारी 2027 पासून नवीन क्रिएटर्सना 1000 सबस्क्रायबर्स आणि 8000 वॉच अवर्स किंवा 2 कोटी शॉर्ट व्ह्यूज पूर्ण करावे लागू शकतात। ठीक आहे, म्हणजेच वॉच अवर्स आणि शॉर्ट व्ह्यूजचे लक्ष्य आता जवळपास दुप्पट होऊ शकते। ठीक आहे, जे काही नवीन क्रिएटर राहील त्यांच्या सर्वांसाठी। त्याच्यानंतर सध्याच्या यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सध्याचा परिणाम काय होईल? जर तुमचे चॅनल आधीच मॉनिटाईज असेल तर या पोस्टनुसार त्यांच्यावर परिणाम होणार नाही। ठीक आहे, ज्यांचे ॲक्च्युली मॉनिटाईज झाले आहे त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही। नवीन नियम फक्त भविष्यात YPP मध्ये प्रवेश करणाऱ्या नवीन क्रिएटरसाठी लागू होऊ शकते। जे काही नवीन क्रिएटर आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होऊ शकते। नवीन क्रिएटर्सनी काय करावे? फक्त व्ह्यूज मिळवणे पुरेसे राहणार नाही त्यांना। ठीक आहे, ओरिजिनल कंटेंट तयार करावं लागणार आहे, ऑडियन्स अटेन्शन वाढवावं लागणार आहे, लॉंग व्हिडिओजवर लक्ष द्यायचं आहे, नियमित अपलोड व्हिडिओ करावं लागणार आहे, वॉच टाईम आणि एंगेजमेंट वाढवावे लागणार आहेत। म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व लक्षात घ्यायच्या आहेत। ठीक आहे, त्याच्याशिवाय कुठलंही इन्क्रीजमेंट त्या ठिकाणी होणार नाहीत। ठीक आहे, शेवटी कन्क्लुजन, जर तुम्हाला हे नवीन नियम योग्य वाटतात का ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। ठीक आहे, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, या पोस्टमधील माहिती किंवा या व्हिडिओमधील माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये अधिकृत यूट्यूब घोषणा आल्यास अंतिम नियम निश्चित होतील, हे पण लक्षात ठेवा। ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की सुरुवातीचे जे नियम होते आणि नंतरचे आता ॲक्च्युली 1 फेब्रुवारी 2027 पासून नेमकं कोणते नियम राहणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी बघितलं, बरोबर आहे। तर सुरुवातीचा जो ॲक्च्युली जी काही क्रायटेरिया जो होता तो कोणता होता की 1000 सबस्क्रायबर्स, त्यानंतर 4000 घंटे वॉच अवर्स। ठीक आहे, आणि जवळपास 1 कोटी शॉर्ट व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला लागणार, मॉनिटायझेशनसाठी लागणार असायचे। ठीक आहे, पण आता जे काही ॲक्च्युली नवीन क्रिएटर जे आहे या नवीन क्रिएटर्ससाठी काय म्हणते की त्यांचा जो वॉच अवर जो आहे हा 4000वरून किती केला, 8000वर केला आहे वॉच अवर्स। आणि त्यानंतर दुसरा काय केलं आहे ते लक्षात घ्या। दुसरं आहे जे शॉर्ट व्ह्यूजचे जे 1 कोटी शॉर्ट व्ह्यूजचे जे 1 कोटी व्ह्यूज जे असायचे ते आता 2 कोटी व्ह्यूज केले आहेत। ठीक आहे, हा फरक आहे। तर याच्यामध्ये जे काही नवीन क्रिएटर्स आहे, ठीक आहे, जे 1 फरवरीपासून कदाचित ॲक्च्युली चालू करतील, हे सर्व नियम त्यांच्यासाठी लागू शकतात। ठीक आहे, जर ॲक्च्युली नियम बदलले तर। ठीक आहे,
अजून काही नवीन अपडेट जर आले तर नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवल्या जाईल. तर हा आहे थोडासा फरक सुरुवातीचा आणि आताचा. ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले आहे या क्रिएटर्सला कुठल्याही प्रकारचे नियम लागू होणार नाही. ठीक आहे. फक्त नवीन जे क्रिएटर आहे त्यांच्यासाठी हा वॉच अवर्स दुनियाचा जो वॉच अवर्स आहे हा लागू शकतो जर ॲक्च्युली त्यांनी यूट्यूबवाल्यांनी नेमकं चेंज जर केले नियम तर. ठीक आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह जर वाटला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा.